जय श्रीराम. तर आता मे महिना कडाक्याची जे ऊन आहे ते आता आखरी खूप पडत आहे आणि खूप जे म्हणताय ना की खूपच म्हणजे जे पाण्याची जे कमतरता आहे ते भासत आहे. तर आमच्याकडे जे आहे पाण्याचं जे साधन आहे ते नाही का म्हणजे कसं नळ येत आहे पण खूप जे म्हणतात ना कमी येत आहे असं आहे. तर तेच म्हणतं की आणि असं पुन्हा मी काही व्हिडिओ पण बघितले की लोक खूप म्हणजे असं कधी कधी कसं व्हिडिओ टाकतात की अरे आमच्याकडे पाणी नाही आहे किंवा खूपच म्हणजे अशी पाण्याची टंचाई जी आहे. कारण की आखरी जे आहे मे महिना खूपच म्हणजे ते पाणी नाहीच मिळत कोणाकोणाकडे तर असं असते की हप्त्यातून एकदा असं नळ येत असते असं पण आहे. तर आणि कुठे कुठे असं बघितलं की टंक्या जेव्हा पोहोचवतात तेव्हा पण पाणी असं मिळत नाही असं आहे. तर तेच म्हटलं की छान त्याच्याबद्दल बोलूया की पाणी जे आहे ते कमतरता जी आपली आहे उन्हाळ्यामध्ये आखरी मे महिन्यात खूपच म्हणजे असं त्रासदायक जे आहे. कारण की पाणी तर प्यायला पाहिजे. मी असं एक पुन्हा व्हिडिओ बघितला की एक जो व्यक्ती आहे तो नाही का असं जो छोटासा असा डोबाड असते किंवा असं नाला नाही म्हणू शकत तलाव टाईप असते तर तो तिथलं असं पाणी म्हणजे छानून असं पित असते. म्हणजे असं पण बघितलं आहे. तर एकदमच म्हणजे ते म्हणतात ना नाही भेटत आहे तर मग काय करणार आहे की नाही. तर असं आहे. तर असं पण आणि जे राजस्थान वगैरे तिकडे असं बघितलं की काही लोक ते असे गड्डा वगैरे खोदून मग तिथे पाणी येते वरतं असं वगैरे ते पण असं काही असं थोडेसे व्हिडिओ बघितले असं आहे. तर खूपच असं जे म्हणताय ना की पाण्याशिवाय तर होत नाही कोणतेच कामं असं आपण म्हणू शकत नाही. आम्हीच म्हणजे आता उन्हाळा चालू आहे तर आमचेच 2-3 वेळा आंघोळ होऊन जाते कारण की गरमीनी असं आहे. तर तेच म्हणत आहे की इतकं म्हणजे ते लोकांचं पाहून आणि कसं थोडंसं आम्हालाही म्हणजे घरी पण आहे म्हणजे घरी कसं नळ आहे नळही आहे बोरिंगही आहे असं पण नाही तेवढं काही मला वाटत नाही. पण माझ्या माहेरी वगैरे थोडंसं प्रॉब्लेम होताच तर असं आहे. तर तेच म्हणतं की आहे आपल्याकडे साधन तर नळ वगैरे येतातच असं म्हणून नाही. पण कधी कधी कसं ते म्हणतात ना कारण उन्हाळा आहे तर थोडं चाट मारतात. तर असं आहे. तर कसं आहे कोणाची असं मोठं फॅमिली राहिली किंवा नाही का तर कसं पाणी आणि कसं नळ कसं आहे कधी कधी कसं म्हणजे कसं 10 मिनटं देत असेल असं पण राहते कधी कधी. तर नाही होत कोणाकोणाला पाणी कारण की बाहेरचं भरा अंदरचं भरा म्हणजे जे प्याचं वगैरे आहे ते म्हणजे भरतपर्यंत कधी कधी असं वेळ होऊन जाते आणि बाहेरचं मिळत नाही असं आहे. आणि तसे कामं पण राहतात तर त्याच्यामुळे पाण्याचं थोडंसं म्हणजे हेच होते की भासते कमतरता भासते म्हटल्यासारखं आहे. तर तेच म्हणत आहे की आता तेच सांगितलं की नळं आता कमी येत आहे. तर आमच्या एरियामध्ये जे सांगत आहे की तेच आता लोकांना समजतात आणि लोक कसं आता ते म्हणतात ना की एकदमही हे नाही की आता आपण काही म्हणजे आपल्याकडे कसं साधन आपण नाही करू शकत असं पण आहे लोकांचं. तर माझं ते म्हणजे सांगायचं एक म्हटलं तर सगळे जे एका मागोमाग एक आमच्याकडे कसं बोरिंग खोदणं चालू आहे असं आहे. म्हणजे सरकारी नाही जे स्वतःच आपण खोदतो आपलं नाही का स्वतःची ते तसं आणि खोदणं चालू आहे. तर तेच म्हणतात की जवळजवळच म्हणजे एक घर लागून 2 घर लागून असे म्हणजे जे लोक आहेत ते बोरिंग खोदत आहे. तर आता असंही नाही की आमच्याकडे पाणी लवकरच लागते असं म्हणून नाही की 50-60 असं 70 वर पाणी लागून जाते असं आहे. म्हणजे मला माहीत नाही की पाण्याचा एरियाच असेल बहुतेक तर तेवढ्या लवकर. कारण की मला एक सांगायचं म्हटलं तर मी ज्या ठिकाणी राहते म्हणजे माझ्या माहेरचं सांगत आहे की तिथे ना 200-250 फूट खोदलं तरी पाणी लागायचं नाही. मी स्वतः बघून आहे. माझ्याच घरी जे माझ्या माहेरचं घर आहे माझ्याच घरी कितीतरी फूट असं खोदून आहे मला तेवढं आठवत नाही. पण सांगत आहे की 200-250 फूट खोदूनसुद्धा ते बोरिंगचं पाणी जे आहे जे फवारे आहे ते लागत नाही. आणि पुन्हा एक असं बोलतात की जवळजवळ जर बोरिंगा राहिल्या तर कोणी जर लावली त्याच एरियामध्ये जर एखादी व्यक्ती आमने-सामने जर लावली तर इकडे पाणी येणार नाही असं पण राहते. तर हा पण प्रकार बघितला आहे. तर म्हणून म्हटलं की असं पण असते की आणि इकडे आमच्याकडे सांगत आहे की 50-60 वरच पाणी एकदम लागून गेलं तर मला तर एकदम आश्चर्यचकितच म्हणजे सांगल्याबरोबर म्हणजे म्हणतो ना कुठं काही आपण होत राहिलं तर बघायला जातो पाहायला जातो असं आहे. तर ते एकदम म्हणजे एकदम असं नाही का असं म्हणजे विचार झाला अरे असं म्हणजे होते असं असं पण आहे. तर तेच म्हणत आहे की ते खूप म्हणजे आजूबाजूला असं खोदणं चालू आहे आणि
लोक करत आहे, कारण की आत्ता तेच म्हणलं की नळाचं पाणी अपुरं पडते, कारण की उन्हाळा म्हटलं तर आता सगळ्या गोष्टीला पाणी लागते, कूलर लागते, हे ते आपल्या घरी जे. आणि असं नाही की आता एकच पहिलं आधी कसं होतं, एकच कूलर होतं, एका एका घरी एकच कूलर. आता कसं सगळ्या सेपरेट रूम झाल्या आहे, तर कूलर लावतातच कोणी सेपरेट जे याच्यामध्ये आहे असं आहे. तर तेच म्हणत आहे की छान अशा म्हणजे ते म्हणतात ना की बोरिंग आपल्या इथं घरी म्हणजे असं 4-5 घरी असं खोदून झाले आहे. तर एक सांगायचं म्हटलं तर पहिलं कसं होतं, जे आम्ही लग्न होऊन वगैरे व्हायचे होतो म्हणजे नाही का, तर आमच्या घरी जे सासरी बुवा आहेत आमचे, तर त्यांनी आधी जे स्टार्टिंगला म्हणजे सांगतात की गावात कोणाच्याच घरी बोरिंग नव्हती, तर त्यांनी मग ते कसं सांगत आहे की पाण्याचं काहीच नव्हतं साधन, तर मग घरी त्यांनी म्हणतात ना गावातून आमच्या घरी बोरिंग होती असं आहे. तर आमच्याकडेच होती. तर सगळे जे सांगत आहे नळ वगैरे नाही आला तर अख्खे म्हणजे जे लोक आहेत ते घेऊन जायचे, पाणी लावून ठेवायचं, म्हणजे असं विचारच नाही केला असेल घरच्या लोकांनी की बिल येईल, हे येईल, ते येईल, तसा कधीच विचार केला नाही. म्हणते की का सांगतात हजबंड की सगळ्यांना म्हणजे नाही आले आणि पाणी वाटप करायचे, आणि कोणताही असा कार्यक्रम राहिला गावामध्ये तर पाईप लावून असे पाणी घ्यायचे म्हणते, कारण की गरज आहेच तर काय करणार, पाण्याशिवाय होत नाही. नळ आणि तेच सांगत आहे की किती म्हणजे हे करणार आहे, साठवून ठेवणार असं आहे. तर तेच म्हणत आहे की मग जसं आता कोणाच्या घरी तसं आणि मी मागे सांगितलं की इकडे कसं आहे, थोडंसं घरीच लग्न करतात असं आहे. तर पाण्याचं साधन तर पाहिजेच, लग्न आपण कोणता कार्यक्रम म्हटलं तर पाण्याचं साधन तर पाहिजेच. तर मग कुठे पाईपानी ते न्यायचे पाणी, किंवा मग ते भरून न्यायचे किंवा ड्रम भरून ठेवायचे असे वगैरे म्हणजे सांगतात. आणि इतकं गोड ते म्हणतात ना, कोणाकोणाचं पाणी असं म्हणजे खारट असते, कोणाकोणाचं पाणी थोडंसं खराब असते, डौर असते, पाण्यातही फरक असते बरं. कधी कधी कसं आहे, नळाचंच पाणी बघा त्याच्यामध्ये म्हणजे पावडर वगैरे टाकतो आपण, तर ते कसं वेगळंच टेस्ट लागत असते कधी प्यायला. आणि असं साधंही थोडंसं आपल्याला म्हणजे ते म्हणतात ना की थोडंसं वेगळंच टेस्ट लागते. पण आमच्या जे बोरिंगचं पाणी आहे इतकं गोड आणि इतकं छान आहे की काही सांगायचं कामच नाही. तर म्हणून ते गोडही पाणी आहे, छानही पाणी आहे, प्यायला पण छान असते. म्हणून कोणताही म्हणजे गावामध्ये कार्यक्रम राहिला तर घरचंच न्यायचे. तर आता कसं म्हणजे असं लोक विचार करतात कोणी तर आता किती दिवस कोणाकडून मागायचं, किंवा किती दिवस कोणी देतील, आपण करू शकतो ना, असं पण कोणी विचार करणारे आहे. तर म्हणून सांगत आहे की सगळेजणं जे आहे घराजवळचे आजूबाजूचे ज्याला म्हणजे नाही का की आपण करू शकतो बा, बोरिंग खोदू शकतो, घेऊ शकतो किंवा नाही का असं म्हणून नाही का, तर सगळेजण आमच्याकडे जे आहे बोरिंग 4-5 घरी तर बोरिंग खोदल्या मागोमाग एक म्हटल्यासारखं. तर छान लवकर पाणी पण लागलं. आणि तेच म्हणताय. तर एक पुन्हा सांगायचं म्हटलं की बोरिंग खोदलं की गार्डन होते, पूर्ण गार्डन होते, आणि कसं रोडावर पूर्ण पाणी ते निघून जाते असं आहे, कारण की खूप त्याला चिखल होते आणि थोडंसं हे म्हटल्यासारखं. तर कसं आहे, मुलं आता कसं सुट्ट्याचे दिवस चालू आहे, मुलं खेळतात ते, आणि पुन्हा चिखल म्हटलं तर पुन्हा मुलांना पुन्हा ते म्हणतात ना खुशी वाटते, आनंद होतात असं आहे. तर ते पण मग लोकांना इकडं अरे तुम्ही साफ करत नाही लवकर म्हणजे, आणि ते मुलं खेळतात तर पूर्ण ते नाही का जे आहे गंध होऊन येते, जे आपले जे कपडे वगैरे आहे हे ते, म्हणजे लोकांचं असं पण राहते माहीत नाही. तर असं पण आहे. आणि पुन्हा तिथून कसं आहे, ते रोडावरून गाड्या जाणं येणं असते, तर कसं आहे थोडंसं नाही का असं स्लिप व्हायची शक्यता आहे, कारण गार्डन, आणि रोड तर आपण तिथून जाणं तर गरजेचं आहे. कोणत्या ना कोणत्या कामासाठी आपल्याला जावंच लागते, रोड आहे तर कसं आहे. तर रोडावरच जे आहे ते लोक म्हणजे कसं आहे बाहेरच काढायचा प्रयत्न करतात, कारण की एक सांगायचं म्हटलं तर नाल्या खूप कमी आहे आमच्याकडे, तर ते कसं जास्त करून ते रोडावर पाणी निघते, म्हणजे नाल्या देतील तरी एक साईडला देतील, तर तेच सांगत आहे की जास्त करून रोडावरच डायरेक्ट कोणतंही आपण काही करतो म्हटलं तर रोडावरच ते पूर्ण पाणी निघन, हे निघन, ते निघन. तर ते थोडंसं पाहून लोकांचं म्हणजे बोलणं की 2-2 गोष्टी म्हटल्यासारखं की अरे हे पूर्ण पाणी रोडावर येत आहे, किंवा पूर्ण गार्डन समोर येत आहे, कारण की सांगत आहे गाड्या जाणं येणं करतात. आणि पुन्हा माझ्याच घरी एक सांगायचं म्हटलं तर आमच्याच साईडला तेच म्हटलं की बोरिंग खोदली, तर त्यांनी कसं आहे ते म्हणतात ना की नळ येत नाही, आता बोरिंग खोदली तर ते त्याला थोडंसं वायर हे ते लावून ते पाईप वगैरे लावून करावं लागतं. तर तेच म्हणत आहे की मग ते माझ्या घरी काय केले की हजबंड आता तिथून येत होते, पाय वगैरे असं खाली ठेवले असेल तर पाय दोन्ही भरून, आणि ते गाडी पूर्ण भरून तिथून, आणि तसेच मग ते घरामध्ये चढवले. तर इतकं म्हणजे ते पूर्ण जे आहे जागा पूर्ण खराब झाली. तर आखरीला मग ते सकाळला किंवा त्याच रात्रीला गाडी पूर्ण धुवून टाकावं लागली, आणि ते त्यांचे पाय वगैरे पूर्ण गाडणारी भरून होते, धुवून टाकावं लागले.
असं पण असते. तर इतकं म्हणजे ते आहे ना की लोकही म्हणजे आपण म्हणतो की ठीक आहे, तर आता इथेच एक दिवसाचं होतं किंवा काही असं म्हटल्यासारखं त्याला गरज आहे पाण्याची, ते तर हे काम करणारच किंवा बोरिंग वगैरे खोदणारच. कारण की आता म्हणजे सांगत आहे की जिकडे लागायचं तिकडेच लागते हे पाण्याचं जे आपण म्हणतो साधन म्हणा किंवा कोणतंही असं आपण करतो म्हटलं तर. आजकाल विहीर खूप कमी झाल्या आहे. म्हणजे एक सांगायचं म्हटलं तर जास्त करून वावरा शेतामध्ये जास्त करून विहीर होत्या आणि विहीर आणि ते पंपानी जे मशीना वगैरे लावून ते जे आहे ते खोदून म्हणजे जे काढायचे आणि शेतामध्ये वगैरे द्यायचे. पण आता सगळेजण असा विचार करतात की नाही, बोरिंगच खोदायची आणि त्याच्यानेच पूर्ण ते आहे पूर्ण पाणी वगैरे द्यायचं. पण आता आपल्याला कसं भाजीपाला वगैरे सगळंच भाजीपाला आपल्याला खायला मिळते, सगळंच मिळते. पहिलं कुठे म्हणजे होतं एवढं की भाजीपाला वगैरे उन्हाळ्यामध्ये खायला मिळायचा आहे की नाही, असं आहे. आणि पावसाळ्यामध्ये कुठं काही म्हणजे मला असं वाटतं की टमाटारी मोठ्या मुश्किलनं मिळायची, असं आहे. तर तेच म्हणतं की आता लोक ते बोरिंग खोदत आहे तर आपल्याला छान असा भाजीपाला, ताजा भाजीपाला खायला तरी मिळत आहे, असं आहे. तर असं आहे ते दिवसेंदिवस लोक आपण प्रगती करत आहोत, तर त्याच्याने फायदाच होत आहे असं म्हणून आहे. तर तेच म्हटलं की सगळेजण असं आमच्या घराजवळ बोरिंगा खोदत आहे आणि पाण्याची जी कमतरता आहे सगळेजण म्हणतात ना की एकामेकाला सपोर्ट जे आहे, अरे तू खोदताय तर मला पण सांग. कारण की ते कसं आहे की लोक ते येतात आणि पटकन असे खोदून आणि असं नाही की म्हणजे असं पहिलं म्हणतात की पहिलं ते नंबर वगैरे लावा लागत होता बोरिंग वगैरे ते खोदायसाठी किंवा असं वगैरे असं नाही का होतं. पण आता कसं आहे पटकन करा काम आणि पैसे घ्या निघून जा असं म्हणजे आहे. तर हेच म्हटलं की खूप म्हणजे पाण्याची तिथे तिथे कमतरता आहे आणि तेच म्हणतात की लोकांना पाणी खूप म्हणजे ते मिळत नाही आहे. म्हणजे किती त्रासदायक म्हटल्यासारखं कसे ते कुठून लुकून लोक म्हणजे असं पाणी आणतात. पुन्हा मी असा व्हिडिओ बघितला की ते पाणपोई आहे जिथे जिथे म्हणजे आता लावून राहते. पण मला असं वाटत नाही की आता एवढ्यामध्ये नाही दिसताय असं वगैरे नाही का. तर कुठं असेल तर ठीकच आहे, चांगलेच आहे. कारण की कुठून म्हणजे असं आपण असं म्हणून नाही, कारण की कसं आहे आपण कुठं जातो तर आजकाल कसं जिथे जिथे कोणतंही दुकान राहिलं किंवा कोणतं असं नाही का हे राहिलं तर पाण्याच्या बाटल्या मिळतातच प्यायला. साधा आपलं जे कोणतंही आपण असं साधा मेडिकलही राहू, कोणता किराणा दुकानही राहू, साध्या आपलं पाण्याच्या बाटल्या मिळतात. म्हणून तेवढं काही ते लोक विचार करत नसतील. तर पाणी आता गरजेचं आहे खूप आणि आखरी तर खूपच म्हणजे. आणि जे बोरिंग खोदाचं म्हटलं तर आता मे महिन्यातच जे आहे खोदणं जरुरी आहे. कारण की आताच ते पाण्याची पातळी जी आहे ते माहीत होते आणि त्याच्याने ते आपल्याला कसं जसं म्हणजे आपण कसं वर्ष होत जाते ते बोरिंगला 1 वर्ष 2 वर्ष त्याच्याने ते कसं समजते की नाही आपली बोरिंग सेफमध्ये आहे आणि कसं आपल्याला पाणी अवेलेबल राहील किंवा आपल्याला मिळेल पाणी, असं आहे. तर आणि असं म्हणून नाही की आपण आपल्या आता जसं पाणी लागलं जसं 50-60वर पाणी लागलं तेवढंच आपण ठेवत नाही, जास्त खोदतो. तर 120वर वगैरे त्यांनी खोदली जे घराजवळ आहे त्याने छान असं. तर तेच म्हणत आहे की इतके म्हणजे ते पाण्याचं जे आपण आहे तर ते थोडंसं त्यांनी स्वतः आपण म्हणा की काय आपल्या मनात आता मी सांगत आहे की नळ वगैरे नाही आला तर आपण बोरिंग वगैरे लावतोच, असं आहे. कारण की कसं आहे सगळ्या गोष्टीला असं पाणी लागते, कूलरला लागते, कोणतेही आपण कपडे हे ते भांडे कोणत्याही याला पाण्याशिवाय होत नाही. तर मी तर डायरेक्ट म्हणते की नळ नाही आला बोरिंग लावा म्हणून, असं आहे. तर तेच आहे आणि छान असे सगळे बोरिंग होत आहे. तर थोडंसं त्यांनाही बरं वाटत असेल, थोडंसं शांत वाटत असेल, कारण की पाणी आपल्या घरी राहणंवालं ते एक लक्ष्मीच म्हटल्यासारखं आहे. तर हेच आहे. तर हेच सांगायचं होतं, छान असं पाणी प्या. जे उन्हाळा आहे आता आणि भरपूर पाणी प्या ना. पाण्याची जी आहे कमतरता कोणाला वाटत असेल मदत करा, कारण की आमच्याकडे वगैरे येतात तर आम्ही तर देतोच पाणी, असं आहे. ठीक आहे. जय श्रीराम.